ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 12वा. भक्ती योग. ज्ञानदेवांची 12व्या अध्यायाची प्रस्तावना. भाग 3. सद्गुरुस्तवन. ओवी 2. पहिल्या ओवीत उदार, शुद्ध, प्रसिद्ध व अनवरत आनंदाचा वर्षाव करणाऱ्या सद्गुरूंच्या दृष्टीचं ज्ञानदेवांनी वर्णन केलं. हे स्तवन केल्यावर ते आता त्यांचे कार्य काय आहे ते सांगत आहेत. विषय व्याळे मिठी, दिधली या नोठी ताठी, ते तुझी कृपादृष्टी निर्विष होय. विषयरूपी सर्पाने जीवाला दंश केला असल्यामुळं त्याला आत्मविस्मृती रूपी मूर्छा येते. ती काही केल्या जात नाही. हे गुरुकृपादृष्टी, तुझ्या योगाने ती मूर्छा नाहीशी होते आणि सर्पदंश झालेल्या प्राण्याची त्या विषयापासून सुटका होते. ज्ञानदेव सद्गुरूंचं कार्य वर्णन करून सांगत आहेत. व्याल म्हणजे साप किंवा अजगर. त्या विषयरूपी अजगरानं मिठी मारली की जीवाला मूर्छा येते. ती मूर्छा गुरुकृपेमुळे नाहीशी होते. येथे ज्ञानदेवांनी विषयांवर व्यालाचं रूपक केलेलं आहे. व्याल या शब्दाचे सर्प, हिंस्र पशु, हत्ती, वाघ, दुष्ट असे अनेक अर्थ आहेत. पण साप हा अर्थ ज्ञानेश्वरांना अभिप्रेत आहे हे पुढील निर्विषकरी या चरणावरून स्पष्ट होतं. सर्व सृष्टी ही पंचमहाभूतांपासून झालेली आहे व त्या पंचमहाभूतांचे शब्द, स्पर्श, रूप, रस व गंध हे 5 गुण उपभोगण्यास जीवाला पंच ज्ञानेंद्रिय मिळालेली आहेत. त्यामुळे सृष्टी ही पंचविषयात्मक आहे. हे 5 विषय पंच ज्ञानेंद्रियांना कळतात आणि पंचकर्मेंद्रियांचा व्यापारही विषय भोगासाठीच होत असतो. अशा प्रकारे जीव या पंचकडीमध्ये अडकलेला आहे. या पंचकडीवर अजगराच्या वेढ्यांचं रूपक ज्ञानदेवांनी केलेले आहे. विषयरूपी व्यालाने जीवाला मिठी मारलेली आहे. विषयांची ही पकड घट्ट आहे. रानटी हत्ती, व्याघ्रादी हिंस्र पशु किंवा साप, अजगर यांच्या तावडीत जीव सापडला की त्यांच्या तावडीतून सुटका होत नाही व अंतिम मृत्यूच स्वीकारावा लागतो. जीव जणू काही या विषयरूपी अजगराच्या तावडीत सापडलेला आहे. आपल्या अनंत वेटोळ्यांनी अजगराप्रमाणे त्यांनी जीवाला आपल्या कह्यात घेतलेले आहे. आता या वेटोळ्यातून सुटका कशी होणार? ताठी म्हणजे मूर्छा असा अर्थ वेलिंगकर व दांडेकरांनी दिलेला आहे. मूर्छ म्हणजे बेशुद्ध होणे. अजगराच्या विळख्यात जीव सापडला की कितीही प्रयत्न केले तरी त्या विळख्यातून सुटका न होता जीव त्याच्या वेटोळ्यात अधिकाधिक गुंततच जातो. भीतीने जीवाची शुद्ध हरपते. तसेच विषयरूपी अजगरांनी विळखा घातला असल्यामुळं त्याचे जीवन विषयरूप झालेले. विषय चक्राचा विळखा इतका दृढ आहे की तो त्या विळख्यातून स्वतःची सुटका करून घेऊ शकत नाही. या विळख्यातून सुटका करून घेण्याचा जितका प्रयत्न करावा तितके ते विषय जीवाला अधिकच घट्ट पकडतात. ज्या ज्या साधनांचा आश्रय घ्यावा ती साधनेच जीवाला कशी बद्ध करतात ते ज्ञानदेवाने 7व्या अध्यायात माया नदीच्या रूपकात स्पष्ट केलं होतं. अशा या विषयांच्या विळख्यामुळं जीवाची शुद्ध हरपलेली आहे. ताठी शब्दाचा दुसरा अर्थ ताठरपणा असा सुद्धा होतो. अहंकारामुळे जीवाला ताठरपणा येतो. विषय व्याळाने मिठी मारली की जीवाला ताठरपणा येतो. विषय भोगत असता आपण ते कसे प्राप्त केले याचा एक प्रकारचा जीवाला अहंकार निर्माण झालेला असतो. ही सुद्धा एक प्रकारची बेशुद्धीच आहे. यात सारासार विचारशक्ती हरवलेली असते. देहबुद्धी सुदृढ झालेली असते. एक वेळ साप चावला तर औषधानं त्याचे विष उतरवता येईल, पण हे अहंकाराचे विष उतरवणं मात्र महाकर्म कठीण असतं. वास्तविक जीव विषयांकडे का ओढला जातो? तर सुखप्राप्तीसाठी. प्रत्येक जीवाची सुखप्राप्तीकडे, आनंदाकडे ओढ असते. तो आनंद मिळवण्याचा प्रत्येक जीव जीवापाड प्रयत्न करत असतो. विषयांच्या माध्यमाशिवाय आनंद मिळणे शक्य नाही असा त्याचा दृढ समज झालेला असल्यामुळं जीव विषयांकडे ओढला जातो. एखाद्या विषयातून त्याला क्षणिक सुखाची प्राप्ती होतेही, पण विषय संपताच ते सुखही नष्ट होते. मग तो दुसरा विषय शोधायला लागतो. एकानंतर एक असे विषयांचे विळखे वाढतच जातात. विषयांमधून मिळणारं सुख हे क्षणभंगूर असतं. आज जे विषय प्रिय असतात तेच उद्या दुःखालाही कारणीभूत होतात. विषयजनित सुख हे सौख्य होणार नाही असं समर्थाने सुद्धा म्हटलेलं आहे. तेव्हा विषयांवर अवलंबून असलेला आनंद हा खरा आनंद आहे, पण जीवाला ते कळत नाही. जीव विषय सेवनात दंग होऊन राहतो. एका विषयातून दुसरा विषय असे त्याचे परिभ्रमण चालू असतं.
हे विषय कसे आहेत त्याचे वर्णन ज्ञानदेवांनी 3ऱ्या अध्यायात साव चोराचा सांगातू वगैरे दृष्टांतांनी स्पष्ट केलं होतं. भगवंतांनी ध्यायत विषयान पुसा या 2ऱ्या अध्यायातील 2 श्लोकात विषयांचे स्मरण सुद्धा किती घातक असते व मनुष्य सर्वनाश कसा ओढवून घेतो त्याचं वर्णन केलं होतं. मग हे विषयच विषरूप धारण करतात. विषय आणि व्याळ म्हणजे साप यात काय साम्य आहे? सापाला एखाद्याचा स्पर्श झाला तरच तो त्याला दंश करतो. त्यामुळे विषयांचा स्पर्श झाला की ते दंश करतात. वास्तविक भगवंतांनी सर्व जगत आपणच व्यापलेलं आहे असं सांगितलेलं आहे. तेव्हा विषय सुद्धा भगवत रूपच आहेत. पण जीवाला स्वतःचे वा विषयांचे खरे स्वरूप कळत नाही. तुकाराम महाराज म्हणतात की भक्तांची विषय स्थिती विषयीच पुरे ब्रह्मस्फूर्ती. अशी ज्यावेळी अवस्था होईल विषय सुद्धा ब्रह्मस्वरूप आहेत याचा अनुभव जीवास येईल त्यावेळी ते विषय जीवाला बाधक होणार नाहीत आणि ही गोष्ट जीवाला गुरुकृपेमुळे कळते. म्हणून ज्ञानदेव सांगतात की ते तुझी एक गुरुकृपा दृष्टी निर्विष होय. गुरूंची कृपादृष्टी झाली की ती मूर्छा, तो ताठरपणा, तो अहंकार वा देहबुद्धी नाहीशी होते. हे गुरुकृपा दृष्टीचं कार्य आहे. ते सुद्धा नुसत्या दृष्टीचं नाही तर कृपा दृष्टीचं आहे. नाहीतर अर्जुन आणि श्रीकृष्ण एकमेकांचे मित्र होतेच. श्रीकृष्ण त्याच्याकडे मित्रभावाने पाहतच होते. पण त्या दृष्टीमुळे अर्जुनाचा उद्धार झाला नाही. पण जेव्हा शिष्यस्तेहम शादी ममत्वम प्रपन्नम असं म्हणून अर्जुन भगवंतांना शरण गेला त्यावेळी त्याच्यावर श्रीकृष्णांची कृपा दृष्टी झाली. ज्ञानदेवाने 2ऱ्या अध्यायात श्रीकृष्णांबद्दल सांगितलं होतं. हे जाणून ऐसी प्रौढी जो दृष्टी सवे विष फेडी तो धावया श्रीहरी गारुडी पातलकी. अर्जुनाला मोह फणीग्रस्तू म्हणजे मोहरूपी सर्पाने दंश केला व ते विष उतरवण्यास श्रीहरी गारुडी झाले असं त्यांनी वर्णन केलं होतं. असे गुरु हे आपल्या कृपादृष्टीनेच विष उतरवतात. श्री गुरु जणू गारुडीच आहेत. गारुडी जसे सापाला निर्विष करतो तसे गुरु आपल्या कृपादृष्टीनं विषयांचं चढलेलं विष उतरवतात आणि शिष्याला निर्विष करतात. असे ज्ञानदेव गुरुकृपादृष्टीचं कार्य सांगत आहेत. पुढील सद्गुरु वर्णन आपण आता उद्याच्या भागात पाहूया.